हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। लाडकी बहीण योजनेत तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी। बोगस लाभार्थ्यांच्या प्रश्नावर अजितदादांचा खोचक सवाल। मग योजना बंद करू का, दादांचं वक्तव्य। आरक्षणाच्या मागणीकडे सरकारने लक्ष न दिल्यानं चलो मुंबईचा मनोज जरांगेंचा नारा। मुंबईत शांततेनं आंदोलन करायचं, बीडमधील इशारा बैठकीतून जरांगेंचं आवाहन। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचं दिलं निमंत्रण। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचं घेणार दर्शन। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर। मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, मतचोरींच्या विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। 7 दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावात अतुल सावे आणि अशोक चव्हाणांकडून पाहणी। ग्रामस्थांकडून संताप व्यक्त, जोरदार घोषणाबाजी। समाजाला आरक्षण मिळवण्याकरता मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा समाज धडकणार आहे, तर आज बीडच्या मांजरसुंबामध्ये इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। हजारो मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीतून मनोज जरांगेंनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिलाय। तसंच 27 ऑगस्टला मुंबईला निघण्याचं आवाहन जरांगेंनी केलं आहे। पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील। मी नाही सोडणार। मग चापोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले। वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावते। ती गढूळ आवाज माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हना दगड। हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर पलटवार केलाय। ओबीसींमधील आरक्षण कोणालाही देऊ नका असं भुजबळ म्हणाले। काही लोक जे आहेत धरतायत आग्रह, आम्हाला याच्यात यायचं ह्याच्यात। अरे वेगळं आरक्षण घ्या तुमचं, ते पण दिलं फडणवीस आणि सरकारनं, ते पण दिलं, पण तरी म्हणतात नाही ओबीसीतच बसायचं। काय करायचं? अरे 374 जाती आहे तिथं आणि 27% आरक्षण। ते भटके विमुक्त, ते पालामध्ये राहणारे आमकं तामकं किती किती गरीब आहेत रे। एक सुद्धा इयत्ता शिकू शकत नाही अजून, अशी माणसं आहे। त्यांच्यासाठी काम करायचं आहे, त्यांच्यात येऊन बसायचं। ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार, त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे। भुजबळांना भुंगारे म्हणाले, मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात। फडणवीस खुंची आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणता येते। सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना। पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या संघात सामना नियोजित आहे। पण याच सामन्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटू लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन सिंदूरचा हवाला देत
या सामन्याला विरोध केलाय. तर भाजपनं या मुद्द्यावरून शिवसेनेला मातोश्रीवरच्या जावेद मियादाद यांच्या भेटीची आठवण करून दिली आहे. त्यामुळे क्रिकेट विरोधावरून सुरू झालेला हा वाद आणि बाळासाहेब मियादाद आणि मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्र? त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे. मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात. मग खून आणि क्रिकेट कैसा भय सकता है साहब? तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातली, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं तर आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार, हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान मॅचवरनं रंगलेला हा राजकीय सामना. क्रिकेटचा हा सामना होऊ नये यासाठी आता उबाटाचे खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असताना सामना कसा होऊ शकतो असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. सोबतच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात जे नागरिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना काय उत्तर देणार असाही प्रश्न त्यांनी या पत्रातनं उपस्थित केलाय. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पहलगाममध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, जी कुटुंबीय पोरकी झाली त्यांचे अश्रू थांबले नसताना, पाकिस्तानबरोबर क्रिकेटला प्रधानमंत्र्यांनी परवानगी देणं यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही. आम्ही हा निषेध आणि धिक्कार करतो. राऊतांनी आपल्या पत्रात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख केला. भारत पाकिस्तानचा सामना 14 सप्टेंबरला दुबईत होतोय. जर तो महाराष्ट्रात झाला असता तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यामध्ये व्यत्यय आणला असता असं म्हणत राऊतांनी एक प्रकारे इतिहासाची उजळणीच केली. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य का असा जळजळीत सवाल त्यांनी आपल्या पत्रातनं उपस्थित केला. जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो. संजय राऊतांच्या याच भूमिकेमागे ठामपणे उभे आहेत ते आदित्य ठाकरे. भारत पाकिस्तान सामन्याला क्रीडा मंत्रालयानं मंजुरी देण्यावरनं त्यांनी भाजपला चांगलेच टोले लगावले. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरनं भाजपला थेट अटल बिहारी वाजपेयींच्या शिकवणीचीच आठवण करून दिली आहे. पण दुर्दैव असं आहे की ती जी भाजपा, जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानं आता भाजपनंही पलटवार केलाय. भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी संजय राऊतांना जावेद मियादादच्या मातोश्री भेटीची आठवण करून दिली. ज्यांनी मियादादला बिर्याणी खाऊ घातली त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये असं म्हणताना शेलारांनी थेट मातोश्रीच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केला. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. आशिष शेलारचं ज्ञान कमी आहे. जावेद मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या. बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी बीसीसीआयचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये
आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? आशिष शेलार यांनी मातोश्रीवरतीच प्रहार केल्यानं उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत भाजपला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या मुद्द्यावरनं अमित शहांच्या कोंडीचाही प्रयत्न केला. वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट आहे. मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप कोका कोला चला चाय गरम गेला आता. ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? 1991 साली 28 ऑक्टोबरला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत पाकिस्तान सामना नियोजित होता. बाळासाहेब ठाकरेंनी या सामन्याला आपला विरोध दर्शवलेला. या सामन्यापूर्वीच काही शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच उखडल्याची बातमीही आलेली. पण या घटनेच्या काही वर्षानंतर पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर जावेद मियादादनं मातोश्रीची केलेली वारी आजही विस्मरणात गेलेली नाहीये. याच मुद्द्यावरनं आत्ताही शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांचे विरोधक काही सोडत नाही. संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये. आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार का ह्या पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार? बाळासाहेब ठाकरे स्वतः निस्सीम क्रिकेट प्रेमी होते, पण भारत पाकिस्तान सामन्यांना त्यांनी प्रकर्षानं विरोध केलेला. बाळासाहेबांची हीच भूमिका शिवसेना आत्ताही पुढे नेते. त्यातूनच आशिया कपमधल्या भारत पाकिस्तान सामन्याला वाढता विरोध होताना दिसतोय. त्यामुळे क्रिकेटच्या पिचवरनं राजकीय मैदानात सुरू झालेला हा सामना कुणाच्या बाजूनं झुकतो ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.